मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय अमरदादा दळवी यांच्या सोबत आपण पाहू शकतायत. अभिनंदन कृतिक, चांगला खेळ त्यांनी केलेला आहे, षटकार मारलेले आहेत. धर्मेश शेलार साहेबांकडून तुम्हाला 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहेत आणि संतोष यांनाही धर्मेश शेलार साहेबांकडून 1000चं पारितोषिक दिलं जाणार आहेत. काही वेळामध्ये मॅचला सुरुवात होईल. पुढे कॉमेंट्री बॉक्समध्ये बदलाव होतोय. या पहिल्या इनिंगसाठी आपण आवाज ऐकूयात. कॉमेंट्री बॉक्समध्ये घनश्यामजी भोईर यांचा एक गोड आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. पहिली इनिंग निर्णायक इनिंग असणार आहेत, कारण तिथे मैदानाच्या आतमध्ये आदिती 11 टॉस जिंकून बॅटिंग घेतलेले आहेत आणि बॅटिंग घेण्याचा निर्णय काय मैदानाच्या आतमध्ये सक्सेसफुल ठरतोय, रन बनवणार का याची चर्चा होणार आहेत. वालके स्पोर्ट्स त्यांना फिल्डिंगच करायची होती, त्यांना फिल्डिंगच आलेले आहेत. त्यामुळे कॉमेंट्री बॉक्समध्ये बदलाव घनश्यामजी भोईर. धन्यवाद. सध्या आपण सुरू होते दुसरी सेमी फायनल आचोले प्रीमियर लीग 2025 क्रिकेटचा हा महासंग्राम सध्या आपण बघतोय. मैदानाच्या आतमध्ये सेकंड सेमी फायनल, दोन संघ आदिती 11 वर्सेस वालके स्पोर्ट्स संघ सध्या आपण बघतोय. पहिलं षटक हाताळण्यासाठी संजय दळवी सज्ज झालाय. धावपेज माहिती आहे, त्यामुळे इथून पहिला चेंडू डॉट बॉल हाताळलाय. महत्वाचा मॅच दोन्ही संघांसाठी, दोन्ही पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. मग इथून जर विचार केला ना तर बऱ्याचशा गोष्टी आहेत. दोघांनाही माहित आहे, दोघांची धावपेज माहिती आहेत. संजय दळवी आहेत समोर. आपण जर बघितलं तर सोमनाथ आणि संदीप अशी जोडी. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आले, झेल पकडलाय, गडी बाद झालाय. तून सोमनाथला परतावा लागते, गडी बाद होतोय. बॅक टू डगआउट. गॉन. धन्यवाद. सध्या आपण बघतोय ऍक्शन रिप्ले मध्ये हा चेंडू हाताळला होता संजय दळवीने, समोर हाताळला होता, मिस टाइम झालाय. सध्या आपण बघतोय काय कॅप्चर केलंय, निव्याचं जे चेंडू आणि त्याचा जो लोगो आहे तो स्पष्ट दिसला जातोय. कॅमेरामॅनचं ही वर्क करावं लागेल. इथून कौतुक, झेल पकडला जातोय आणि इथून आपण जर बघितलं गेलं तर क्षेत्ररक्षक होते मिस्टर जयदीप होते आणि जयदीपच्या माध्यमातून झेल टिपला जातोय. सध्या आपण बघतोय कॅमेरामॅन आमचे जर बघितले तर लाडके असे हार्दिक आहेत. हार्दिकच्या माध्यमातून चांगला कॅमेरा वर्क केलं जातंय. पहिला चेंडू डॉट बॉल, दुसऱ्या चेंडूवरती गडी बाद. समोर बॅटर आपण जर बघितला तर मिस्टर राजू सज्ज झालाय. आता स्ट्राईक एंड वरती संजय दळवी. महत्वाच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. सध्या आपण बघतोय दोन महत्वाचे खेळाडू या संघामधून खेळताना आपण सातत्याने बघितले गेले. संदीप आहे एका साईडला, तर त्याच्या सोबत आता राजू यांना आपण बघतोय. चांगला चेंडू आहे, टॉपेज लागले, चेंडू चाललाय शॉर्ट मिड ऑफला. क्षेत्ररक्षक आलाय या चेंडूवरती मिस्टर कुणाल. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण झालंय. डॉट बॉल आलाय. सध्या आपण सिंगल आलाय या चेंडूवरती. चित्र घडलंय मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल डॉट बॉल झालाय, दुसऱ्या बॉलवरती विकेट्स, तिसऱ्या बॉलवरती एक धाव आलंय आणि इथून आदिती 11 संघ जर आपण बघितला गेला ना तर एक धावेवरती पोहोचलाय. आणि विकीचं कौल जिंकलंय, बॅटिंग स्वीकारलंय. सध्या आपण बघतोय वेळ जातोय मैदानाच्या आतमध्ये. चांगला वेळ जेव्हा सुरू असतो त्यावेळी मात्र त्या वेळेचा फायदा उठवणं गरजेचं आहे. यावेळी ऑन साइडला नो बॉलचा इशारा आलाय पंचाकडनं. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक बीट झालेत पण शेवटच्या क्षणाला चेंडूला अडवलंय. फेकी झालंय. नो चेंडूचा इशारा आलाय. ओव्हर स्टेपिंग झालंय, त्यामुळे पंचांनी दर्शवलंय नो बॉल. आणि या नो बॉल वरती धावा आल्यात. आतापर्यंत जर विचार केला तर 2 धावा आल्यात, म्हणजे 2+1 संघ पोहोचेल 4 वरती. फ्री हिटचा चेंडू, फ्री हिटचा आता इथून चेंडू ऑन झालाय. हिट करण्याचा इथून संधी आलाय. फलंदाज कोण तर संदीप आहे. संदीप साठी ही संधी आहे. फ्री हिटचा चेंडू, फ्री हिटचा सिग्नल ऑन झालाय. मैदानाच्या आतमध्ये चांगल्या प्रकारचा चेंडू हाताळणं गरजेचं आहे.
खोलवड्याचा चेंडू हाताळलाय, चेंडू चाललाय कव्हर रिजन मध्ये. एक धाव पळून काढले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. प्रमोद पेडवी या चेंडूवरती येतात. 2 धावा येतील या चेंडूवरती. 2 धावांनी धावसंख्या फलकावरती लागली जाते. संघ पोहोचलाय 6 वरती. आतापर्यंत नो बॉल हाताळल्यानंतर चांगली गोलंदाजी होते. 4 मध्ये 6 खर्च केल्यात. सोमनाथ सारखा फलंदाज डगआउटच्या दिशेने पाठवलाय. तर महत्वाचं आहे ते म्हणजे संदीप आणि त्यानंतर राजू अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. संदीप तू जर आपण विचार केला ना तर संजय दोन्ही पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत, त्यामुळे दोघांनाही धावपेच माहिती आहेत. यावेळी इथून मिड ऑफचं क्षेत्ररक्षण सध्या निवडलंय. प्रमोद पेडवी या चेंडूवरती सध्या वन बाउंड चेंडूला फील्ड केलं जाते. क्षेत्ररक्षण छान होते, फेकी थोडीशी खराब होते. बॅकअप साठी खेळाडू आले, सध्या आपण बघतोय 2 खेळाडू आले होते. चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण झालंय. 5 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. धावसंख्या फलकावरती लागली जाते. इथून संघ पोहोचलाय तो म्हणजे 6 धावा. 8 धावा फलकावरती लागले गेल्यात. 1 गडी बाद 8 धावा सध्या आपण बघतोय फलकावरती लावत असताना. शेवटचा बॉल फुलटच होता. थोडस कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. मिडविकेटला चाललाय चेंडू. क्षेत्ररक्षक आलेत, बीट झाले. धावचीची संधी आहे, पाहायचंय. फेकी खराब होते, फेकी होते खराब. 2 धावा येतात या चेंडूवरती. पहिल्या षटकाची समाप्ती होते आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर संघ पोहोचलाय. इथून जर विचार केला तर 10 वरती 1 गडी बाद 10 धावा. डीजे सेकंड सेमीफायनल सुरू आहे. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालाय. धावसंख्या फलकावरती लागली जाते 10 धावा. कुठल्याच प्रकारचा मोठा फटका खेळू दिला जात नव्हता. संजय दळवी याचं कौतुक करावं लागेल, छान गोलंदाजी केलंय सध्या आपण बघतोय. हो काय चेंडू आहे, जबरदस्त चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय. राजू पूर्णपणे बीट झालेत. बीट का झालेत कारण जागेतून खेळण्याचा प्रयत्न केलाय. जयेशने या आचोले प्रीमियर लीग मध्ये जर विचार केला ना तर आपल्या नावाची छाप सोडले. कालच्या दिवसामध्ये खूप छान फलंदाजी, खूप छान गोलंदाजी. आजही आपण बघतोय फलंदाजी छान केलंय, पण गोलंदाजी आपण बघतोय सध्या छान करत असताना आपण सध्या बघतो. रेस मध्ये आहे सध्या आपण बघतोय, चर्चा त्याची होईल, पण सध्या गोलंदाजी मार्क वरती आले आहेत. पुन्हा एकदा बॅक टू बॉलर खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आलाय सरळ आपण बघतोय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत, इथून मिसफील्ड झाले, पण सध्या स्ट्राईक संदीप आपण जर विचार केला ना तर संदीपने आपल्या जवळ ठेवण्याचा प्रयत्न केलाय. आणि तिथून आपण जर विचार केला तर जयदीप होते, जयदीपच्या हातातून हा चेंडू थोडासा निसटला होता. तेही पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत, पण सध्या मैदानाच्या आतमध्ये सध्या आपण बघतोय लॉंग ऑनला आहेत. समोर संदीप, त्याचा समोर जर विचार केला गोलंदाज मिस्टर जयेश आहे. 2 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या फलकावरती 11. चेंडू चाललाय, क्षेत्ररक्षक आहे, जेलची संधी. जेल सुटलाय इथून. आणि जेल कोणाचा सोडलाय तर जेल सोडलाय संदीपचा जेल सोडलाय. प्रमोद पेडवी होते, नाही जज करू शकले या चेंडूवरती. 40+ खेळाडू आहेत, पण महत्वाचं आहे कलेक्शन, क्षेत्ररक्षण दर्जा होणं गरजेचं आहे. जरी आपण 40+ खेळाडू असले ना तरी क्षेत्ररक्षण मात्र होणं गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये सध्या आपण बघतोय 3 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. धावसंख्या फलकावरती लागली जाते 13 धावा. निलेशजी बालके साहेबांचा हा संघ सध्या आपण बघतोय, क्षेत्ररक्षण करणारा संघ. समोर संघ जर बघितला आपण तर अदिती 11चा संघ सध्या आपण बघतोय.
हो चांगला चेंडू तेच तर्रार पडल्यानंतर खाली राहिलाय. फलंदाज बीट झालेत. अपील केली होती पण तितकी अपील मध्ये कॉन्फिडन्स गोलंदाजाचा नव्हता, त्यामुळे हा चेंडू सध्या आपण बघतोय डॉट बॉल आलाय आणि डॉट बॉलच्या साह्याने 4 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. धावसंख्या फलकावरती लागली जाते 13 धावा 13 अँड बोर्ड. 13 धावा फलकावरती लागले गेल्यात. एक संघ टॉप 2 मध्ये फायनल जर आपण बघतोय फायनलचा सामना खेळण्यासाठी सज्ज झालाय. दुसऱ्या सामन्यामध्ये सध्या आपण बघतोय मोठा फटका आला. इनसाइड आउटचा फटका. उंची गाठले, लांबी आहे का, शेवटच्या क्षणाला चेंडूला अडवलं जाईल का तेही महत्वाचं आहे. पण चेंडू चाललाय सीमारेखा पार. चौकार आलाय आणि चौकाराने धावसंख्येला इथून वेग वाढलाय. चेंडू जातोय चौकाराच्या दिशेने. 4 धावेने संघ पोहोचलाय 17 धावेवरती. डीजे आतापर्यंत जर विचार केला तर 11 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय. धावसंख्या फलकावरती लागले गेलेत. संघ पोचलाय इथून जर बघितलं 17 वरती. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. दोन्ही संघांसाठी महत्वाचा चेंडू आपण सध्या बघतोय. यावेळी बॅट चेंज लागले. क्षेत्ररक्षक आलाय. संदीप सारखा फलंदाज डगआउटच्या दिशेने जात असताना बघतोय. हादरा बसतोय दुसरा. अदिती 11 संघाला धावसंख्या 17 धावेवरती असताना 2 गडी बाद 2 षटकांचा खेळ पूर्ण. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. जाऊया डीजे कडे. ऐकू एक सुमधुर संगीत. चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. कुणाल आलाय शेवटचं षटक हाताळण्यासाठी. समोर बॅटर जर बघितलं आपण तर माफ करा हितेश आलाय सध्या आपण बघतोय. हितेश आलाय. नवीन बॅटर मनोज आपण यांना सध्या बघतोय. 6 चेंडूचा खेळ महत्वाचा खेळ दोन्ही संघांसाठी. 17 फलकावरती लागल्या गेल्या. टॉप 2 मध्ये कुठला संघ दाखल होईल महत्वाचं तेही आहे. फटका सजवलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक इथून आपण बघतोय सध्या संजय दळवी आले. चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षक झाले. फेकी झाले. धावचीची संधी आहे पण फेकी खराब होते आणि त्यामुळे सुखरूप क्रीज मध्ये पाहायला भेटले जातात फलंदाज. 2 धावा येतात. धावसंख्या 2 ने भर होते. संघ पोचलाय इथून जर विचार केला तर 19 धावेवरती संघ सध्या पोचलाय. आपण सध्या बघतोय ऑफ साइडला जर बघितलं आपण तर 4 खेळाडू आहेत. ऑन साइडला आपण जर बघितलं गेलं तर 5 खेळाडू आपण सध्या बघतोय. 3 खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये आपण सध्या बघतोय आणि महत्वाचं आहे समोर 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 खेळले. चेंडू चाललाय सरळ सीमारेखा पार. 6 धावांसाठी षटकार. पहिल्या चेंडूवरती 2 धावा. दुसऱ्या चेंडूवरती षटकार. 25 फलकावरती लागल्या गेल्यात. शेवटच्या चेंडूचा खेळ शेवटच्या षटकातील 2 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये.
सध्या आपण बघतोय गोलंदाज हितेश सज्ज झालाय. ऑन साइडला फटका खेळलाय, चेंडू चाललाय आउट ऑफ दी पार्क. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, सीमारेखा पार, षटकार. पहिल्या षटकामध्ये 10 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा, तिसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत धावा खर्च केल्या 14. संघ पोहोचलाय 31-31 वरती. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. हे 3 चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळावे लागतील वाल्के स्पोर्ट्स संघाची गोलंदाजांना. वाईट चेंडूचा इशारा आलाय, वाईट चेंडूचा इशारा आलाय. इथून सध्या आपण बघतोय पंचांचा इशारा आलाय वाईट चेंडूचा. बत्तीस धावा फलकावरती लागल्या गेल्या. 3 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज हितेश. चपळ झाले क्षेत्ररक्षक कोणी नाही. चेंडू चाललाय वन बाउंड, सीमा रेखा पार, षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये बघू शकता हा चेंडू शेवटच्या क्षणाला बाउंड्री लाईनला क्रॉस करत सीमारेखा पार. 4 धावा आल्यात आणि 4 धावेने संघ पोहोचलाय. इथून जर बघितला आपण तर अदिती 11 संघ पोहोचलाय, तो म्हणजे 36 वरती पोहोचलाय. आतापर्यंत माग ठरलाय मिस्टर. आपण जर विचार केला तर हितेश थोडासा माग ठरत असताना आपण बघतोय. आतापर्यंत 18 खर्च केल्यात. चांगल्या स्थितीमध्ये अदिती 11चा संघ पाहायला भेटला जातोय. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अजूनही आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये वाल्के स्पोर्ट्सचा संघ. छत्तीस लागल्यात फलकावरती. ऑन साइडला खेळल्यात. तिथून पंच सध्या बघतोय आपण. चेंडू चाललाय सीमा रेखा पार झालाय. आणखीन एक चौकार आलाय. पंचांच्या दिशेने हालाय हा चौकार आणि चौकाराने धावसंख्या फलकावरती लागली जाते. संघ पोहोचलाय. अदिती 11च्या डगआउट्स मधून येतात. इथून टाळ्यांचा आपण सध्या बघतोय. टाळ्यांचा इथून आवाज येतोय आणि 40 वरती संघ पोहोचलाय. अदिती 11चा संघ. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. माग ठरलाय. 17 2 षटकांमध्ये झाल्या होत्या. इथून या षटकामध्ये आतापर्यंत 23 खर्च केल्यात. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पाहायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. समोर खेळलाय मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. पाहायचा आहे. शेवटच्या क्षणाला जयेशने या चेंडूला अडवले. फेकी केलंय. फेकी थोडीशी खराब झाले पण पाहायचं आहे कलेक्शन केलं जाईल का. 2 धावा आल्या. 2 धावेने संघ पोहोचलाय वाल्के स्पोर्ट्सचा संघ. जर आपण बघितलं तर इथून प्रथम अदिती 11चा संघ पोहोचलाय. इथून पहिल्या इनिंग मध्ये जर विचार केला तर 42 वरती. आता इथून वाल्के स्पोर्ट्स संघाला धावा करायच्या आहेत. 18 चेंडू आणि 43 धावेची आवश्यकता. 18 चेंडू 43 धावा या कशा प्रकारे केल्या जाईल. आमच्या कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये हलकासा बदल होईल. आवाज ऐकूया आपण धनंजय पाटील यांचा. साऱ्या पालघर जिल्ह्यात
थँक्यू. थाटामध्ये भरल्यात अगदी माठामध्ये असणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. आचोले प्रीमियर लीग आणि या स्पर्धेसाठी आपल्याला आर्थिक सहकार्य करणारे आपले सर्व देणगीदार यांचं मनापासून आभार असणार आहेत. ज्यामध्ये माजी नगरसेवक वैभव पाटील साहेब यांचं मोलाचं सहकार्य लाभलं, त्याबद्दल वैभव पाटील साहेब आपले धन्यवाद असणार आहेत. समाजसेवक निलेश वालके साहेब आपल्या मनापासून आभार, त्यांनी या स्पर्धेसाठी आपल्याला सहकार्य केलं. त्यानंतर समाजसेवक विशाल सुदाम पाटील साहेब यांचा मी मनाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करतो, त्यांनी या स्पर्धेसाठी आपल्याला विशेष सहकार्य केलं. त्यानंतर JSB ग्रुप विरार पंकजी देशमुख साहेब शिवसेनेचे, त्यांचं देखील या स्पर्धेला आपल्याला खास करून सहकार्य लाभलं, त्यांचेही मनापासून आभार असणार आहेत. त्यानंतर संस्कृती बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचे मनापासून आभार असणार आहेत. रामकला ग्रुप व जीवदानी ग्रुप यांनी देखील आपल्याला स्पर्धेसाठी सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचा आभार असणार आहेत. कॅझेटन डिसोदा साहेब या स्पर्धेच्या माध्यमातून समाजसेवक आहेत, त्यांनी आपल्याला सहकार्य केलं, त्यांचेही आभार असणार आहेत. गणेश पवार साहेब समाजसेवक धन्यवाद. विमलताई मोहन पाटील माजी नगरसेविका मॅडम यांना आपण पाहिलं, त्यांचेही मनापासून आभार. श्रीपाल ज्वेलर्स, गजरी ज्वेलर्स, स्टार बेकरी, संजय यादव साहेब समाजसेवक, नितीन सर समाजसेवक, धीरेंद्र यादव समाजसेवक, शैलेंद्र गायकवाड समाजसेवक, हॉटेल ड्रीमलँड, ॲडव्होकेट कैलाश पाटील साहेब, विनायक म्हात्रे साहेब, मनोरंजनाचे जे सर्व पुरस्कार त्यांच्या माध्यमातून मिळालेत. प्रेम जाधव साहेब इंटरनेटची सुविधा करणारं गोड असं एक व्यक्तिमत्व आहेत. साई गणेश एंटरप्राइजेस नालासोपारा, RS स्पोर्ट्स राहुलभाई, भूपेंद्र पाटील साहेब माजी नगरसेवक आणि दत्तात्रय पाटील साहेब या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतोय. आपली संपूर्ण आयोजकांची टीम देखील खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी मात्र एक विशेष मेहनत या संपूर्ण स्पर्धेसाठी तेही घेत आहेत, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार असणार आहेत. चला मॅचच्या दिशेने जाऊयात. या स्पर्धेतील सेमीफायनल नंबर 2 आणि सेमीफायनल नंबर 2 मधला हा दुसरा डाव. पहिला डाव रंगतारा पाहिला, पहिल्या डावामध्ये 42 केल्या, आदिती 11 43 लक्ष ठेवलं वालके स्पोर्ट्सला. पहिल्या डावामध्ये बॅटिंग नक्की कोणी केली तेही पाहूयात. संदीप यांनी मात्र चांगली बॅटिंग केली, त्यांना साथ दिली ती राजू या खेळाडूंना मैदानाच्या आतमध्ये. माजी नगरसेवक भूपेंद्र पाटील साहेबांकडून पहिल्या बॉलवरती षटकार आला तर 200 रुपयाचं प्राइज बॅट्समॅनला दिलं जाईल. पहिल्या बॉलवरती गोलंदाजानं विकेट घेतला तरी देखील 200 रुपयाचं प्राइज भूपेंद्र पाटील साहेबांच्या माध्यमातून दिलं जाणार आहे. पाहूया पहिला बॉल निर्णायक असणार आहे. मॅचला सुरुवात चंद्रकांत दलवी. पहिलाच बॉल हरकत करताना पाहिला मिळाला. पहिल्या बॉलवरती काहीच नाही आलं, डॉट आलं, तिथून निर्धाव चेंडू येत असताना पाहिला मिळालं आणि डॉट येत असताना पहिला बॉल डट. चंद्रकांत दळवी मैदानावरती आपण पाहतायत गोलंदाजीवरती. स्ट्राईक एनवरती आपण पाहिलं तर जयेश खोलवट टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न, फटका चांगला खेळला, क्षेत्ररक्षक तैनात, बॉल अडवलाय, चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो आणि कॅरी चांगलं केलंय. लिजन खेळाडू आहेत, 40+ खेळाडू आहेत, त्यांच्याकडे अनुभव आहेत, अनुभवाची कुठलीही कमतरता नाही आहे. या स्पर्धेमध्ये वय वर्ष 52चे असणारे खेळाडू आहेत, 14 वर्षाचे खेळाडूही कळलेले आहेत, म्हणजे सर्व काही संपन्न असलेली स्पर्धा अर्थातच आचोले प्रीमियर लीग. ओ फटका समोर खेळलाय, फटका फसलाय, झेलची संधी. ओ राकेश मालवी हेही 40+ खेळाडू होते, त्यांच्या हातामधून झेल निसटलाय. ऍक्शन रिॲक्शन क्रिया प्रतिक्रिया मैदानावरती सुरू झालेल्या आहेत, जीवनदान मिळालेले आहेत. धावफलकावरती धावा जर पाहिला तर संघाची धावसंख्या धावफलकावरती 2 धावा. पुण्याचा समोर फटका खेळाय, चांगला स्ट्रोकिंग इम्प्रोव्हायझेशन केलं तर राकेश पुण्यादा येतात बॉलमध्ये, फ्रेम मध्ये येतात, पुण्याचा बॉल अडवण्याचा प्रयत्न केलाय. वा चांगली फिल्डिंग केली राकेश मालवी यांनी, लगेच सुधारणा करण्याचा प्रयत्न करतात. धावा धावफलकावरती 3. 4 बॉल्स आतापर्यंत खेळ संपला गेला आहेत. रन करायच्या मैदानावरती 43 धावा. सध्या तिथे आपण पाहिलं तर IPLचा थरार सुरू आहे, इंडियन प्रीमियर लीग, आणि ईशान किशन 100च्या जवळ तोही आहे. चांगला बॉल पुण्याच्या मैदानावरती पाहायला मिळाला. बॉलला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात, बॉल हडवलायत. वा काय गोलंदाजी करतायत चंद्रकांत दळवी. वय वर्ष त्यांचे 52 आहेत. फिटनेस पाहिलं तर तुम्हाला जाणवेल 20 ते 25 वर्षाच्या एखाद्या खेळाडूचा फिटनेस ज्या प्रकारचा असेल ना, तोच फिटनेस तुम्हाला लाजवेल, इतका चांगला फिटनेस आतापर्यंत त्यांनी ठेवलेला आहे, आणि हेच वैशिष्ट्य राहिले चंद्रकांत दादा यांचं. फटका खेळलाय ऑन साइडला, बॅटच्या रडार मध्ये आलेला बॉल, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर येणारा दर्जेदार खणखणीत सिक्सर.
तिथेही जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये अदिती इलेव्हन संघाची धावसंख्या 10 होती, इथेही 10 आहे, पण तिथे एक विकेट गेली होती, इथे विकेट नाही आहे. हा फरक आहे. कंपॅरिझन पाहिलं तर कंपॅरिझन मध्ये दोघांच्या 10-10 धावा आहेत. पहिल्या षटकामध्ये तिथेही 10, इथेही 10, तिथे एक विकेट, इथे एकही विकेट नाही. चला लागोपाठच्या 3 डॉट बॉल साठी एक आलाय लागोपाठच्या 3 डॉट बॉल साठी माजी पोलीस पाटील भूपेंद्र पाटील साहेब, माजी नगरसेवक माजी पोलीस पाटील यांच्याकडून 200 रुपयाचं प्राइज असणार आहे. आणि बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खेळाडूने जर 2 बॉलवरती 2 चौकार किंवा 2 बॉलवरती 2 षटकार मारले तरी 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. दुसरा बॉल हवेमध्ये खेळला, फटका क्षेत्राच्या तैनात चंद्रकांत दादा दळवी. ओहो हो हो, घेतलाय कॅच, सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये, विकेटचं पतन. 2 डॉट येले. मोठी विकेट मैदानावरती पाहायला मिळाली. जयदीप मैदानाच्या बाहेर गेलात. आयकॉन कुणाल मैदानावरती आलेले आहेत, कुणाल भोईर मैदानावरती आलेले आहेत. पाहूयात आज कुणाल कशा प्रकारे खेळ करणार, कुणाल कशा प्रकारे आज आपल्या धावाची जादू दाखवणार, ही मैदानावरती पाहण्यासारखं असणार आहे. धावपलक्यावरती धावा जर आपण पाहिलं तर 10 धावा ऑन स्कोर कार्ड वरती सध्या पाहत आहेत. डॉट येतोय काय पाहूयात. एक आणखीन डॉट आला तर 200 रुपयाचा प्राइज असणार आहेत. 2 डॉट तर आल्यात. सोमनाथ मैदानावरती तयार. वाईड आलाय थोडासा लेंज आहे ती भटकलेली पाहायला मिळालीत. बाईट बॉलचे सरपंचाने घोषित केलं, अतिरिक्त स्वरूपाची धाव पाहायला मिळालीत. हा डॉट आला तरी देखील 200 रुपयाचं प्राइस दिलं जाणार आहे. पुढचा बॉल फटका हवेमध्ये खेळलाय, पुन्हा चंद्रकांत दादा दळवी. ओ हो 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 हो, व्हॉट अ कॅच. वय वर्ष 52 चंद्रकांत दादा दळवी आज कमाल धमाल मचावतायत. आणखीन एका विकेटचं पतन. ऑप्शन मध्ये कोणी चंद्रकांत दादाला मिस केलं असेल तर तो आता सांगत असेल या खेळाडूला आम्ही का घेतलं नाहीत. वय वर्ष जरी त्यांच्या 50च्या वरचे असले पण या संपूर्ण स्पर्धेमध्ये याच खेळाडूचा धुमाकूळ पाहायला मिळाला. आणि ऑन स्क्रीन दृश्य आहेत पहा, हे चंद्रकांत दादा दळवी आहेत, त्यांच्यावरती सध्या कॅमेरामॅनने फोकस केलाय. आणि करायलाही हवा, कारण या आचोले प्रीमियर लीग मध्ये 40+ खेळाडू तर आहेत, 40+ क्रिकेट ते चांगलं खेळत आहेत, पण आचोले प्रीमियर लीग मध्ये आपल्या नावाची दखल घेण्यासाठी त्यांनी भाग पाडलेली आहे की पुढच्या पर्वामध्ये ज्यावेळी येऊ तरी माझ्या नावाची चर्चा जास्त होणार आहेत. आणि 200 रुपयाचं पारितोषिक त्या ठिकाणी मात्र दिलं जाणार आहे. नवीन बॅट्समन संजय मैदानावरती आलेले आहेत. संजय दळवी, पोलीस पाटील समोर पोलीस, दोन्ही पोलीस आहेत. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत करणारे दोन्ही खेळाडू एकमेकांच्या आमने सामने आहेत. व्हाईट बॉलचा इशारा पंचाने घोषित केलेला आहे. अतिरिक्त स्वरूपाची धाव मैदानावरती पाहायला मिळत आहेत. स्कोर कार्ड वरती धाव संख्या जर पाहिली तर धावपलकावरती रन झाल्यात 12 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात 9 चेंडूचा खेळ 31 धावेची गरज. रंगलेला मॅच, क्रिकेटचा खेळ, मॅच रंगायलाच हवा, रंगला नाही तर मजा येणार नाही. कोण खेळणार या वर्षाची फायनल पर्व 4थ्यामध्ये तथास्तु ग्रुप 3987च्या अगेन्स्ट. फुलटसला कॅच कॅरी केलाय. आणखीन एक विकेट आलाय. संजय दळवी मैदानाच्या बाहेर गॉन. सोनियाचे नांदन माझ्या
एक पोलीस बाहेर, एक पोलिसानं विकेट घेतली आणि तिसऱ्या पोलिसानं कॅच घेतलेत. पोलीसचा पहिला पी पॉवरफुल आहे आणि डान्स पण कोणी केलंय? पोलिसानंच केलाय. वा, काय सेलिब्रेशन होतं. वा, सोमनाथ यांच्याशी मी ज्यावेळी काल चर्चा केली होती त्यावेळी त्याने एक गोष्ट सांगितली होती की मी पण 40+ खेळाडू आहेत, फक्त माझी जात थोडी वेगळी असल्या कारणामुळे आगरी कोली नाही आहेत. कदापि आगरी कोली असतो तर मलाही संधी मिळाली असती अचोलाच्या टीममध्ये, हे त्यानेही काल सांगितलं होतं. त्यामुळे हाच तो खेळाडू आहे सोमनाथ चौधरी. 12 धावा 3 गडी बाद. अपील 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 समोर आणखीन एका विकेटचं पतन. बरोबर समोर आदळले विनीत आणि विनीतची विकेट आलाय. विनीतला जावं लागेल माघारी. विकेटचं पतन गॉन. षटकामध्ये 4 विकेट, 2 वाईट, 1 डॉट, म्हणजे वाईटच्या सुरुवात फक्त रन आले आहेत, बाकी रन नाही आल्या. कमाल धमाल केलाय सोमनाथ चौधरी यांनी मैदानाच्या आतमध्ये. त्याच वेळी आपण पाहिलं तर सध्या माझा आनंद घेत सर संजयजी दलवी देखील पोहोचलात. आपलंही स्वागत आहे. प्रमोद नवीन बॅटर प्रमोद मैदानावरती आलात. प्रमोद पेडवी जोरकस फटका खेळलाय. बॉल चाललाय सरळ ऑफ साइडला निघून जातोय. पुन्हा एकदा मात्र आपण पाहिलं तर बॉल अडवण्याचा प्रयत्न केलाय. एकला डबल मध्ये कन्वर्ट करायचा. ओ, धावा सुटल्यात. पाठीमागे नाही पाहिलात. रनआउटची संधी आहे. आता तिथे विकेट सॅक्रिफाय करावी लागेल. विकेट कोणाची येणार? प्रमोद पेडवी यांची येणार. रनआउटच्या माध्यमातून त्यांना बाद व्हावं लागेल. धावफलकावरती धावा 1 ने वाढत असताना मैदानावरती रन जर पाहिला तर सध्या स्कोर कार्ड वरती धावा आहेत एकूण 13 धावा. 6 बॉल मध्ये 30 ची गरज आहे. परंतु गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्यांचा गजर व्हायला हवा, तो खास करून गोलंदाज सोमनाथ यांच्यासाठी. हे सर्व आपले पोलीस बांधव आहेत. खास करून महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत करत असताना तितकी प्रॅक्टिस करण्यासाठी त्यांना वेळ मिळत नाही, पण ज्यावेळी वेळ मिळतो त्यावेळी ते या मैदानावरती सकाळपासून उपस्थित असतात. थँक्यू. कपिल आलेले आहेत. 6 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी असणार आहे आणि 30 धावेची गरज. पहिलाच बॉल. ओ हो 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 हो, पहिलाच बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार पार पार. सिक्सर. गाणं डीजेनं बरोबर लावलंय. वन साइड निघतोय आम्ही आता. वन साइडच निघायचंय. पाठीमागे काय झालं ते नाही पाहायचं. जयेशांना एकच पाहायचं. मला 5 बॉल मध्ये 4 मारायचे आहेत. क्रिकेटचा खेळ आहे, होऊ शकतात, प्रयत्न केले जाऊ शकतात. कधी मॅच हरण्याच्या पूर्वी तुम्ही ते हरले असं समजू नका. जिंकण्याच्या पूर्वी कधी सेलिब्रेशन करू नका. प्रयत्न होऊ शकतात, मॅच मध्ये परफॉर्मन्स करू शकतात, फक्त प्रयत्न केले जाऊ शकतात आणि प्रयत्न करतायत. सध्या 5 मध्ये 24. आणखीन एक बॉल भिरकावण्याचा प्रयत्न. धाव नाही घ्यायची. आता स्ट्राईक आपल्याकडे ठेवायचे आहेत ते सांगितलं मैदानावरती जयेशांनी. थोडंसं वेगाने टाकलेला बॉल कपिल यांच्या माध्यमातून. 4 बॉल मध्ये 24 धावेची गरज. आणि टाटा IPL मधलं पहिलं सेंचुरी लगावण्याचा मान मिळालेला आहे ईशान किशन. या खेळाडूने 100 धावा ठोकलेल्या आहेत 45 बॉल मध्ये. काय इनिंग साकारलाय तिथे त्याने ईशान किशन यांनी. ओ हो 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 हो, म्हटलंय मॅच संपलेला नाही, होऊ शकतोय कधीही. आणखीन एक षटकार. 6 वाला सिक्सर.
आता काहीतरी म्हणतात वाळके स्पोर्ट्स वाले, जयेश भावा काहीतरी कर, पण 3 बॉल मध्ये 18 मार. 3 बॉल मध्ये 18 मारले तर तुझ्या नावाचा जय जयकार होणार, मग जयघोषी होणार. मग तिथून वाळके स्पोर्ट्स खेळाडू तुला खांद्यावरती घेणार. हाच प्रयत्न होणार आहेत. 3 बॉलचा खेळ 18 धावेची गरज. दुसऱ्या बाजूला कपिलला थांबवायचं 1 बॉल. पाहूयात काय घडणार. आणखीन एक फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये अखेरी झूंज जर संपली जयेशांची. जयेश एक चांगली इनिंग साकारली होती. तो जयेश मैदानाच्या बाहेर. विकेटचा पतक. पाठीमागे डान्स पण सुरू आहेत. आता तिथे एन्जॉय सुरू आहे. कारण माणूस सकाळी आला ना तर ज्यावेळी आपण सकाळी कुठेतरी जातो त्यावेळी आपण पहिल्या गेअरवरती असतो. दुपार झाली की आपण दुसऱ्या गेअरवरती असतो. आणि संध्याकाळ झाली की प्रत्येक जण टॉप गेअरला असतात. आता काही जण आहेत टॉप गेअरला, ते बरोबर टॉप गेअरला मैदानावरती आहेत. येणारे बॉल मैदानावरती शेष 2 बॉल मध्ये रन करायचे 18. नवीन खेळाडू प्रेम मैदानावरती आलेले आहेत. षटकातील पुढचा बॉल. ओ अजून काय शिल्लक आहे का? हो आहे. नो टाकलाय. रन आल्या पाठीमागे. ओ चौकार. ओ हो डीजे वाला सब कुछ मैदान में बजाना है, लेकिन गलती से मिस्टेक वाला गाना नहीं बजाना है. मैदानावरती गलती से मिस्टेक झालाय. चौकार आलाय प्लस नो बॉल आलाय. डीजे रंगलेला आहे. या बॉल वरती रन आलेले आहेत. प्रेम पाटीलनं मॅच जिंकवलं तर कुणाल यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. हो संधी आहे. 2 बॉल मध्ये रन करायच्या 13 होऊ शकतात. स्वतःवरती विश्वास ठेवा. होऊ शकतात. हा बॉल निर्णायक असणार आहे. प्रेम पाटील कडे क्षमता आहे. मैदानावरती खेळण्याची संधी त्याला मिळालेली आहे. फ्री हिट मैदानावरती असणार आहेत. एक चुकी गोलंदाज कपिल यांनी केलेली आहे. ही चूक किती निर्णायक ठरेल पाहूयात. पुढचा बॉल. ओ पुन्हा कळण्याचा प्रयत्न. रन नाही आला तिथे. आणखीन धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये आता विकेट मैदानावरती येत असताना पाहायला मिळतात. परंतु दोन्ही बॅट्समॅन सांगतात बाबा तू स्ट्राईक घे, मी स्ट्राईक घे, कोणतरी स्ट्राईक घे. परंतु स्ट्राईक घेण्याच्या प्रयत्नामध्ये शेवटचा बॉल बाकी आहे, त्यामुळे थांबायचं आहे. लास्ट बॉल. आणि फायनल मध्ये दाखल होणारा संघ आहे दुसरा संघ आदिती 11 दिनेश गायकवाड साहेबांचा संघ. एका बाजूला असेल माजी महापौर रुपये जाधव साहेबांचा संघ, धर्मेश शेलार साहेबांचा संघ तथा सुग्रुप 3987 आणि दुसऱ्या बाजूला असेल आदिती 11. माजी नगरसेविका निलिमा